त्याला सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यात कमी माल भरा की कारण तुम्हाला पहिले गिरेक वाढवायचे 15 होते कस्टमरशी बोलायचे आता 15 दिवस तुम्हाला मी बोलतो जेवढं तुम्ही कपडे घेता 5,000 तेच 5,000 असं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट घालते बरोबर तुम्ही 7,000चा माल घेतला त्याचा प्रॉफिट तुम्ही आता कसं घाला आता म्हणलं तुमचा माल तर भागलाच आहे आता तर नो ऑप्शन मिळेल तर तुम्ही 300 रुपये म्हणजे जे पावते 300 रुपये साईडचे काढून ठेवलं जास्त गेलेले पाहिजे 300 रुपये काढले तुम्ही मला 8 दिवसानंतर कॉल केला म्हणजे भाऊ 300 रुपये माझी शिल्लक पडत तर भाडं राहणं खाणं वगैरे निघतं पण सरासरी माझा असं एक उद्देश आहे की प्रत्येक पोराने तुम्ही असू द्या जास्त माल घेऊ नका तुम्हाला भाजीपाला सांगितलं 3,000ची वरती माल भरू नका आता स्वस्त सुरुवातीला 3,000 आणि 5,000 म्हणजे असं झालं की तुम्हाला असं वाटतं स्टे एरिया चांगला स्टँडर्ड एरिया तर तुम्हाला वाटते माझा स्टँडर्ड एरियापेक्षा ना सलम एरियामध्ये जास्त विचार तुम्हाला कारण की लोक इन्स्टंट घेऊन जातात विचार नाही करत पण प्रत्येक स्टँडर्ड एरियामध्ये काय प्रत्येक हिंदू जास्त याच्यावर टाके मोठे फ्रीज आहेत बाबा स्टोर करून हां स्टोर करतात त्यांचे ना एवढे मोठे मोठे आठवडाभर वेळ नाही त्यांना बस 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 त्यांचे एरिया ना सलम एरियामध्ये तर सलम एरिया साखर आला कुठं हो बोल मध्ये काय कमीत कमी महिन्यामध्ये 2,000 3,000 1,000 2 टमाटे बी आणले 5-5 कॅरेट तरी बस झाले 2-2 कॅरेट बी आणले तरी बस झाले आणि याच्याने काय होईल माहिती का तुम्हाला जास्त 15 दिवस जे जे रिपीट होतं तर मग उद्या काही आम्ही नवीन चालू केलं इकडे चिखलीमध्ये बोला की आम्ही नवीन चालू केलं नाही भाऊ तर आम्ही अजून काय आणू का दुसरा माल मग हळूहळू त्याला स्टँडिंग लावायचं ज्याला तुम्ही मारायची त्याला एकदम हिरवा भाजीपाला सकाळी द्या संध्याकाळी द्या हिरवा भाजीपाला म्हणजे शेवटचा प्रश्न माझ्या वतीने मी विचारतो समजा काही लोकांना जर नाशिकमध्ये समजा सहकारी तिथे समजा राहायची व्यवस्था वगैरे आपल्या दुकानावर त्यांना घेऊन समजा काही दिवस काम करायचं आहे त्यांना काही वेतन वगैरे नको पण एक अनुभवासाठी त्यांना काम करायचं आहे आपल्या ठिकाणी तर असं काय अलाव करता येईल म्हणजे असं लोकांना परवानगी देतात जेव्हा तुम्ही या तुमच्याकडे नातेवाईकडे तुम्ही राहा ट्रॅफिक भरपूर असेल तुमच्याकडे राहायची व्यवस्था तिकडे तुम्ही राहा तुमच्या खर्चाने फक्त या बाबतीत तुम्ही दिवसभर तुमच्यासोबत काम करायची तयारी आहे का नाही त्यांना स्वतःला टेस्ट करता असं काय होतं कोणी येऊ शकतं का आपल्या हां मग 100% हे बघा असं काही नाही शॉप माझं मी पहिले बोललो स्वरा व्हेजिटेबल कंपनी सर्वांची तर बिझनेस अकॅडमी आपण शिकवण्यासाठीच बनवली ज्यांनाही वेळ असेल तुम्हाला ज्यांना असं होतं आपले माझ्याहून जेवढं तेवढं मी करा तुम्हाला जर तुमच्या स्वतःच्या तुमचं नातेवाईक या राहा आपल्या शॉपवर इन्व्हेस्ट करा वाटलं तुमचा रोजंदारी बी घेऊन जा फ्रीमध्ये काम नका करू कारण तुमचा जो दिवस वाया जाईल ना तुमचे जे पैसे असेल ते होतील तुम्हाला ते पैसेही पण देणार कारण की मला काय फ्रीजमध्ये तुम्हाला पहिला मी कोणते 1 रुपये घेणार नाही आणि कोणाला 1 रुपये जे माझ्याकडे होईल तेवढं देईल आणि आपण ही स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमी महाराष्ट्रासाठी केली आणि मराठी उद्योजक करायचा मग तो कोणताही तुम्ही असू पण महाराष्ट्र बाहेरच्या बोर्डाला आपल्याला अलाउड नाही स्पष्ट झाली ओके कोणी या एकदम माझं वेलकम कधी या ज्यांना वाटतं कुठं तुम्ही आले मी अजून माल भरतो जास्त काय प्रॉब्लेम नाही तुम्ही आले मला अजून माझं त्यांना बोलव ना चला ती गाडी कुठं लावतो हां चल काय काय माल असतो ना म्हणजे जवळ पकडा संध्याकाळी असं म्हणजे भरलेलं असतो माल त्याचं दुसऱ्या दिवशी बेस्ट होत नाही म्हणजे तुम्ही मॅनेज कसं करतो ते सगळ्या बघा तो एक सगळ्यात मोठा पॉईंट आहे 2-3 पॉईंट व्हायचे हां ते लवकर घे बघा तो सगळ्यात मध्ये मी तुम्हाला आणलं मी जे विकतोय ते 2 दिवस विकले जातो समजा आजच्या दिवस काय माहिती का तुमचं प्रॉफिटचं आहे आपलं मुद्दल समजा आज तुम्ही 5,000 तुम्हाला 10,000 माल लागतो सपोज मी आज 10,000 माल भरला मी पहिल्या दिवशी 10,000 11,000 12,000 पण 10,000 करून घेणार जो उरला तर दुसऱ्या दिवशी काय असतं त्याचे कलर उडाला असतो समजा काकडी नरम पडली टोमॅटो लाल पडला मग आता इथं 20 रुपये किलो झाले 30 रुपये किलो झाले मग आता आपले तर पहिल्या दिवशी पुढे मुद्दल झालेली दुसऱ्या जे प्रॉफिट आहे तुम्ही 10 रुपये किलो विकून द्या ना म्हणजे कस्टमर बी खुश आणि आपण बी खुश जे प्रॉफिट आहे 5,000 2,000 ते आपल्या घरी येतील ना सगळे पैसे आणि कळलं ना मला जे पहिलं जे जे आपलं पुणे मुद्दल घरी आणि दुसरं प्रॉफिट जे दुसरं जे आहे 10 रुपये किलो 5 रुपये किलो तर दिले कस्टमर बी खुश आपण बी खुश की हा होलसेल व्यापारी होलसेल बी विकतो त्यांना माहिती आहे का आपण चालताय भविष्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही टेन्शन घेत नाही माल खराब होत नाही आजचा जर पहिल्याच दिवस तुम्हाला फ्रेश माल असतो पहिल्या दिवशी तुम्हाला मुद्दलच करणे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रॉफिट करायचं माझा एक प्रश्न होता सपोज आता आपण माल तर भरतोय आणि सुरुवातीला 1-2-3 आयटम घेऊन जर सुरुवात केला जसं की जर रेग्युलर आयटम जसं तुम्ही टोमॅटो काकडी गाजर दाखवता पण हे ज्यावेळेस आपण आजूबाजूला पण बरेच शॉप असतात मग आपण आपल्याकडे येण्यासाठी आपण अशी कुठली कला किंवा कुठले असं तुम्ही जसं म्हणता माणूस की मी आज बरेच वेळ बघितलं मी की
या स्वस्त माल आहे किंवा असं तुम्ही जे काही टॅग वापरता तर टॅगमध्ये एक्झॅक्ट लोकांना असं वाटतं की आपल्या मनाने आपलं घरचं असं कसं यासाठी काय तुम्ही सांगू शकाल जेणेकरून आसपासचे लोक आपल्याकडे येतील आणि थोडं गर्दी होईल. तुम्हाला मी पहिले व्हिडिओ आहे बा, हा प्रश्न एक लय मोठा आहे गर्दी यांचा. झाली तर मी तुम्हाला आता ऑटोमॅटिक notice करायचं ठेवा, माझ्याकडे गिऱ्हाईक काय तुम्हाला पहिले मी बोललो ना की 100 लोक सोडून आपल्यालाच का गिऱ्हाईक काय करायचं. हा, ते हा प्रश्न मी पहिले बी केला होता आणि पहिले उत्तर बी दिलं होतं. मी तुम्हाला काय म्हणलं 15 दिवस तेच ट्रेनिंग आहे आपली. की तुम्हाला पहिले कस्टमरला एकदम मन मोठं हसून फिरून बोलायचं आहे. कस्टमरला लेडीज सोबत येणार कोणी येणार ते आपली पायी दाची भाऊ बनवायला हरकत नाही. तेच कस्टमरचं आहे. कस्टमर वाढायचं कारण तेच आहे की जे 15 दिवसाची ट्रेनिंग आहे ती आपली फ्रीमध्ये आपण येणे म्हणून नाही एवढं गिऱ्हाईक बनायला. मला मी पहिले सांगितलं होतं तुम्ही तो प्रश्न विचारला, हा प्रश्न कुठेच विचारणार नाही. याच्यामध्ये तेच आहे 15 दिवस तुम्ही फक्त कस्टमरशी बोला ही विका वीसवाली वस्तू 10 रुपये विकणार तरी चालेल. पण आज कस्टमर गेला आम्ही पण तुमच्याकडे जाणार आहे परत आणि त्याचा तो पैसा तो तुमच्या खिशाला तुमच्याकडे देईल. आज कोणत्या कस्टमरकडे जर पैसे नसेल 1 लाख द्यावा गिऱ्हाईक वाढ झालं प्रत्येकाच्या पैसे असेल तर घ्या. कस्टमरशी उलट बोलतं आज नाही या महाराष्ट्र कुठेही राहू द्या कोणीच कस्टमरशी व्यवस्थित बोलत नाही. कारण की त्यांना वाटतं की मी माझी मेहनत एवढी करतो मी आज एवढं ऊन खाल्लं इथून आलो समजा सवरून ऑफिस शिकून आलो तुम्हाला काय बोलतो नाही का आपण नाही का बोलतो मी एवढं तरी मी 20 रुपये शेतकऱ्यात किलकिल करून आणलं वरच थोडं कॅरेट उचलून आणलं तरी आणि बाबा आपल्याला काही मागतं हे लोकांच्या मनात असतं. पण लक्षात ठेवा आपले प्रॉब्लेम कस्टमरला काहीच मतलब नसतो. कस्टमरला एवढं माहिती आहे मी पैसे देतोय मी पैसे कमवतो मी त्याला मला माल चांगला पाहिजे मी तुम्हाला पैसे दिले मला माल चांगला द्या स्वस्त भावा द्या एक छान माल बरोबर. कस्टमर तुम्ही मला आता छानच आहे बोलतायला रागायला मी माझ्या हौशीने बोलतो मला लास्ट तर गेली म्हणून मी काही क्वालिटी माणूस की जे बोलते कस्टमर मला ॲट्रॅक्ट होता. पण तुमचे कसे ॲट्रॅक्ट होतील की तुमच्या जर ओरडायचं जागा नसेल तुम्हाला बोलायला जागा नसतात तर कस्टमर आल्यानंतर ते 2 गोष्टी काही घ्या मध्ये लागेल आणि कोणाकडे पैसे नसतात. कधी कधी असं बी घडतं तो आमच्या घरी राहिले सुट्टे नसतात हां जे सुट्टे नाही ना काही राहू दे काय भाऊ दे तुला कुठे एवढं टेन्शन घेते यावं जात आहे अहो आपलंच आहे ना कुठं जाणार आहे की 10 रुपये जातील तर उद्या 100 रुपये तुमच्याकडे जाणार त्याची ही बात लक्षात ठेवा. दुसरं कस्टमर काय पैसे कशाला आला वाटतं मी म्हणजे बोलायचे हे लोकच येतात म्हणजे कस्टमर त्याच्याकडे जात नाही. तुम्ही जे 15 दिवस कधी हे ट्रेनिंग घ्यायची की कस्टमर एकदा आलं काही आज सुट्टी नाही आणि कधी कधी असं की गेम घ्यायचा की कस्टमरला काय तुमच्याकडे 100ची पाहिजे नाही दादा सुट्टीने येताना द्या नसेल तर उद्या देतो परवा द्या का हप्त्याने द्या मी काय लिहायला टाईम नाही माझ्या आतापर्यंत एवढं उदार आहे की एखादी आणखी होईल मला सॉरी बोलायला बा धंद्यामध्ये खोटं बोलतं तो पुढे जाणार आहे पण खोटं चांगल्यासाठी बोला वाईटासाठी कोणाच्या बोलू नका बरोबर आहे. आणि कस्टमरच्या इथे पुढं होईल कस्टमर ह्या कस्टमर यांना सांगितलं त्याच मुलाकडे आपण एकदम चांगलं आहे 25 रुपये बी घेतो ते बघा मी तुम्हाला पहिलं नाही एका कॅरेट माझं जर 200 रुपये विचारलं 300 धरा 50 रुपये वाटण्यात जाऊ द्या आणि 1 किलो माप झालं 2 वांगे एक्स्ट्रा टाकून द्या 1 किलो टमाटे 2 टमाटे 1 टमाटे एक्स्ट्रा द्या स्वस्तामध्ये 5-5 टमाटे द्या ते की मग त्यांना माहिती आहे बाबा 1 टमाटे वर टाका आणि ते 20 रुपये आपल्याकडेच पाठवतो कस्टमरला लावून जातो तुम्हाला माल देतो तोच भरा तरी तुमचा अजून काय आता ऑनलाईन जसं म्हणते लोक घरी बघून मागवतात पण आपण जर क्वालिटीचा जर माल आपण जर समजा तुम्ही म्हणले स्लम एरियामध्ये बऱ्यापैकी खपतो तर त्यासाठी आपण काय नियोजन करू शकतो जेणेकरून त्यांना पण असं वाटतं की ऑनलाईनमध्ये फ्रेश भेटतं आपण पण क्वालिटी माल दिला तरच लोक येणार आहे. पण क्वालिटी माल देऊन आपल्याला पण त्यातून 2 पैसे आपण जास्त नाही 10 रुपये म्हणले तर 5 रुपये तर मिळणार ह्यासाठी आपण त्या लोकांसाठी आपण काय सांगू शकतो. हो ते झालं बा ऑनलाईनचा किस्सा कारण इथं सगळं ऑनलाईन बघा ऑनलाईन उलट छान जे कस्टमर वाढायचे नाही बघा तुम्हाला आता पहिल्या दिवसाला ग्रोथ नाही मिळत कस्टमर वाढते ना तेच कस्टमर तुमचं ऑनलाईन घरपोचमध्ये ऑनलाईनमध्ये पडू नका ऑनलाईन टक्केवारी द्यावं लागते कोणाला पैसे द्यावं लागतं बरोबर आहे का याच्यामध्ये जे तुमचं कस्टमर वाढेल ना ज्यांना जमलं ना आता माझ्याकडे पोलीसवाले गिऱ्हाईक सुद्धा होते जे पातळीमध्ये विकायचं त्यांच्या घरपोच भाजीपाला देतो पण नंतर मला कळालं की आता माझं एकटा माझं वेळ नाही तसं तुम्हाला जर वेळ असेल तुमच्याकडे कोणी अजून होम डिलिव्हरी तर त्यांचा नंबर घेऊ शकता पण एवढे की आपले धंद्यामध्ये 2 गोष्टी करून झाली नीतिमत्ता खूप स्पष्ट चांगली पाहिजे कारण की या धंद्यामध्ये लेडीज जास्त राहतात आणि या धंद्यामध्ये लेडीज आहे विश्वास ज्या दिवशी तुम्हाला बोललं की ताई बनली आजी बनली तो माणूस तुम्हालाच भाजीवाला की 500चे होतं तो विचारलं नाही तुम्हाला की तू 500 रुपये कसं काय वाढलं भाव कधी विचारले पण हे ग्रुप तुम्हाला 15 दिवसात वाढवायचं आहे आणि यातलं तुम्हाला 1 वर्षभर तुम्हाला काय वेळ तर लागेल 15 दिवस तुम्ही दिले तुम्हाला की तुम्हाला धंदा चालू करायला पण तुम्हाला 3 महिने घेतो तुम्हाला ग्रुप होऊन जातो आणि काय ऑनलाईनच्या मागं पडू नका काय करणार नाही सगळ्या शेळा मला तो आम्ही देईल ऑनलाईनमध्ये काय मजा नाही काही नाही ज्याला पटेल तो पण त्याला प्रत्येक ठिकाणी चपराशी विदा बी 5 स्टार हॉटेलमध्ये कोणी कुठेही काय करत
बरोबर आहे. ज्याला जसं काम जमतं तसं करा. असं ऑनलाईनच्या मागं पडू नका. जे तुम्हाला जागा दिसते तेच विका. आणि ज्याला पोचल, ज्याला वाटतं की माझ्या घरात त्याचं दादा वाटते तुम्ही स्वतः घेऊन नका. विश्वासी माणूसच दाखवा, दुसरा माणूस पाठवू नका. मला वाटतं आता काय असतं कोण आहे आपल्याला माहीत नाही. बरोबर सगळे संपूर्ण महाराष्ट्र दादांना नेहमी कॅमेऱ्यावर बघत असतो आणि आम्ही बऱ्याचदा म्हणजे व्हिडिओची वापर पण बघतो. दादा खूप पोटतिडकीनं बोलतात आणि दादांचे खूप सारे कष्ट आहेत. पण दादांबरोबर दादांच्या पाठीमागं त्यांची फॅमिली असेल, आईवडील असतील, कॅमेरा पकडणारे दादा असतील, तुम्ही खूप फार संयमाने ते सगळं पाहत असता. आणि अगदी माल देणारा आणि माल विकत घेऊन जाणारा सुद्धा आपल्या आया बहिणी असतील. त्या सर्वांचं मी इथं धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. कदाचित तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यामुळे दादा न थकता एवढे व्हिडिओ बनवू शकतात असं मला नेहमी वाटतं. आणि तुम्हा सर्वांच्या कार्याला मी अभिवादन करतो. आणि असंच एक लोकांच्या जागृती करायची की आपलं महाराष्ट्रात 9 उद्योग घडवण्याचं आपलं जे काम चालू आहे ते असं सतत चालू राहावं. त्यामुळे आपल्याला सदिच्छा व्यक्त करतो. आपण व्हिडिओ काढून आलात नाशिकवरून, सर्वांना भेटला, सर्वांना मार्गदर्शन करतात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुन्हा परत या, 100% करा, नाशिक करा. आता तुम्ही काम चालू करा आता सर्व. नक्की तुम्हाला सगळे अपडेट मिळतच राहतील. संपूर्ण महाराष्ट्रातून मिळतील. कदाचित काही अंतरामुळे काही लोक एवढ्या लांबून येऊ शकले नसतील, ते व्हिडिओ बघत असेल आणि तिथून ते प्रेरणा घेऊन काम करतच असतील. ते आपले संपर्क असतील दादा. आणि मी धन्यवाद व्यक्त करतो. आपण घेत नाही.